तिवस्यातनं सुद्धा एक धक्कादायक निकाल, यशोमती ठाकूर यांचा सुद्धा पराभव झालाय। त्यामुळे चेहऱ्यांबद्दल आपण काँग्रेसच्या बोलत होतो, तर काँग्रेसचा आणखी एक बडा चेहरा यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागतोय। विदर्भात जिथे काँग्रेसचा होल्ड तिथेच काँग्रेसला मोठे धक्के सहन करावे लागलेत। यशोमती ठाकूर यांचा पराभव। ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक विजयी झालेत, 90,000 मतांची लीड। सहाव्यांदा गणेश नाईक आमदार बनतायत। याआधी त्यांचा मतदारसंघ वेगळा होता, ते बेलापूरमध्ये निवडणूक लढवायचे। यावेळेला ऐरोलीमध्ये विजय चौगुलेंनी मोठं आव्हान गणेश नाईकांसमोर उभं केलेलं होतं। बंडखोरी केली होती तिथे। सिल्लोडमधनं अब्दुल सत्तार विजयी झालेले आहेत, त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा अब्दुल सत्तार यांच्या विजयानंतर। हे आता सगळे आकडे हळूहळू स्थिरावतायत आणि शेवटच्या काही फेऱ्यांमधले जे काही बाकी आहेत, आता जोगेश्वरीमधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळानर विजयी झालेत। 1522 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय। मनीषा वायकर यांचा तिथे त्यांनी पराभव केलाय।